मंडळी नमस्कार। माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकतीच काँग्रेसची साथ सोडली। तसंही अनेक दिवसांपासून चव्हाण हे भाजपमध्ये जातील अशा चर्चा होत्या आणि या चर्चा गेली 4 वर्षांपासून होत्या। वंचितचे बाळासाहेब आंबेडकर असतील, भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, हे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील असं म्हणायचे। मंडळी आपण जर पाहिलं तर 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी असंच एक मोठं पक्षांतर त्यावेळी झालं होतं। असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते भाजपमध्ये गेले होते। अर्थात त्यातल्या अनेकांना भाजपनं लोकसभा आणि विधानसभेवर पाठवलं देखील। आता 2024च्या लोकसभेपूर्वी असंच होताना आपण पाहणार आहोत। अशोक चव्हाण हे महाराष्ट्र काँग्रेसचे मोठे नेते। काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र शंकरराव चव्हाण आणि पुत्र अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे हे पहिले पिता पुत्र। अशोक चव्हाण यांनी संघटनेमध्ये देखील मोठं काम केलं। महाराष्ट्र युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेसचे महासचिव म्हणून काम पाहिलेलं आहे। वयाच्या 30व्या वर्षी काँग्रेस तिकिटावर ते लोकसभेवर निवडून गेले। त्यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव केला होता। चव्हाण 1992 साली विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले आणि पुढे मंत्री झाले। 2003 मध्ये पुन्हा एकदा आमदार होत ते पुन्हा एकदा मंत्री झाले। 2008 मध्ये विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला। विलासराव देशमुख यांच्यावर सर्वत्र टीका व्हायला सुरुवात झाली आणि पक्षश्रेष्ठींनी त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं। तेव्हा अशोक चव्हाण हे त्यांच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री होते। विलासराव देशमुख यांनी राजीनामा दिल्यानं महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांचं नाव पुढे आलं आणि अशा रीतीनं ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। तसं पाहिलं तर मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची टर्म अतिशय वादग्रस्त राहिली। पक्षाची पेड न्यूज प्रकरण असेल किंवा आध्यात्मिक गुरु सत्य साईबाबा यांची भेट असेल, यावरून अशोक चव्हाण यांच्यावर अनेक टीका झाल्या। पक्षांतर्गत वादही झाले। मात्र 2010 साली कारगिल युद्धामध्ये लढलेल्या सैनिकांसाठी बनवलेल्या आदर्श सोसायटीमध्ये नातेवाईकांच्या नावावर फ्लॅट करण्यावरून अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्याचंच त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं। आदर्श घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसची यावेळी प्रचंड बदनामी झाली। त्यानंतर चव्हाण यांची चौकशी झाली, प्रचंड बदनामी झाली। मात्र तरीही सोनिया गांधी आणि राहुल गांधी असतील यांनी चव्हाण यांची साथ सोडली नाही। पुढे 2014च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या। अशोक चव्हाण यांचं खांदेपालट करण्यात आलं। त्यांना लोकसभेवर पाठवण्याचा निर्णय झाला आणि नांदेड लोकसभा त्यांना तिकीट दिलं गेलं। देशभरात काँग्रेस विरोधाची लाट असतानाही, मोदींचा देशात करिश्मा असतानाही महाराष्ट्र काँग्रेस भुईसपाट झाली होती आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे फक्त 2 खासदार निवडून आले। त्यात एक होते हिंगोलीचे खासदार राजीव सातव आणि दुसरं नाव होतं नांदेडचे अशोक चव्हाण। हे 2 नेते मोदी लाटेतही निवडून आले। त्यामुळेच त्यांची मतदारसंघात प्रचंड ताकद आहे हे सिद्ध झालं। त्यापाठोपाठ चव्हाण यांच्यावर काँग्रेसने मोठी जबाबदारी सोपवली आणि महाराष्ट्र काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष झाले। 2014 ते 2019 या त्यांच्या कार्यकाळात प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा टीका व्हायला सुरुवात झाली। कारण काँग्रेसचे नेते 2019च्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सोडत होते। त्यातच स्वतःच्या पत्नीला विधानसभा तिकीट देण्यावरून चर्चा असेल किंवा नाना पटोले यांना नागपूर लोकसभेचं तिकीट देण्यावरून असेल, असे अनेक वाद चव्हाण यांच्या कार्यकाळात व्हायला सुरुवात झाली। तिथूनच चव्हाण यांच्यावर मॅनेज होणारं राजकारण करणारे राजकारणी असे आरोप व्हायला लागले। त्यामुळे अशोक चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले। 2019च्या लोकसभेला प्रश्न नांदेडसाठी अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा पक्षाने उमेदवारी दिली। मात्र ते पराभूत झाले। पण विधानसभेत ते भोकर इथून पुन्हा निवडून आले। दरम्यानच्या काळात शिवसेना भाजपची साथ सोडली आणि राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं महाविकास आघाडीचं सरकार आलं। तेव्हा अशोक चव्हाण काँग्रेसचा एक गट फोडून भाजपसोबत जाणार अशा चर्चाही होत्या। पुढे अशोक चव्हाण उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले आणि अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला। कोरोनाचा काळ गेला। महाविकास आघाडीचं सरकार पुढे कोसळलं। त्यानंतर पुन्हा एकदा 2024च्या सुरुवातीला अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील या चर्चांना उधाण आलं। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान जेव्हा कर्नाटकमधून ही यात्रा महाराष्ट्रात आली, तेव्हा नांदेड मार्गेच आली। तेव्हाही अशोक चव्हाण आता भाजपमध्ये जातील अशा चर्चेला सुरुवात झाली। मात्र चव्हाण यांनी काँग्रेस काही सोडली नाही। त्यानंतर मध्यंतरी पुन्हा 7-8 महिन्याचा कालावधी गेला। विरोधी पक्षांच्या आघाडीने इंडिया आघाडीचीही स्थापना केली। अशोक चव्हाण यांना त्यामध्ये काँग्रेसकडून मोठी जबाबदारीही देण्यात आली। आता अशोक चव्हाण काँग्रेस सोडत नसतात असं वाटू लागलं होतं। मात्र अचानक चव्हाण यांचा राजीनामा आला आणि चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। कदाचित येत्या 2 दिवसात ती पूर्णत्वासही येऊ शकते।
त्यानिमित्तानं काँग्रेसमधील त्यांचे समर्थक आमदार सुरेश वरपुडकर, जितेंद्र अंतापूरकर, DP सावंत, हंडोरे, सचिन सावंत, भाई जगताप हेही नेते काँग्रेस सोडतील की काय अशी चर्चेला सुरुवात झाली. चव्हाण यांच्या पाठोपाठ विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख, आमदार प्रणिती शिंदे यांच्या भूमिकेकडेही पुन्हा एकदा आपल्याला लक्ष द्यावे लागेल. आता चव्हाण जर भाजपमध्ये गेले तर नांदेड लोकसभेचं काय असा प्रश्न प्रताप पाटील चिखलीकर यांना पडू शकतो. नेमकं तिकीट कुणाला दिलं जातं हेही पाहावं लागेल. की राज्यसभेच्या 4थ्या जागेसाठी चव्हाण यांची वर्णी लागते हेही येत्या काही दिवसात आपल्याला कळेलच. मात्र चव्हाण यांच्या राजीनाम्यानं भाजपा प्रवेशाचा बॉम्ब फुटला आहे हे मात्र निश्चितच आहे. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला निश्चित कळवा आणि पाहत रहा कडक बात.